तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा, आपले वांगे लावून कंप्लीट 8 दिवस होऊन गेले आणि वांगे लावले कसं 4-5 दिवसांनी त्याची ड्रेसिंग करावं लागते. पण मग कसं माहिती का, आता वहिनी तुमची आजारी, त्याच्यामुळे ना ड्रेसिंग करायला थोडा टाईमच झाला आहे. आणि आता आम्ही ड्रेसिंग करणार आहे. वहिनीला थोडं बरं वाटलं आहे, तर तुम्ही बघू शकता वहिनीचं काय काम चालू आहे हे बघा. आणि ड्रेसिंग आपण करतोय शेणखताची. तर बघा, गावठी खताची आपण ड्रेसिंग करणार आहे. औषध वगैरे काही नाही दुसरं, तर याचीच आपण ड्रेसिंग करणार आहे. एवढं पातळ अजून थोडं पाणी टाक त्याच्यामध्ये, घट झालं ते. एवढ्या झाडांना पुरलं पाहिजे. 400 काडी आहे सगळी, तरी 2-2 कप पडलं पाहिजे. ते याच्यात कर ना, त्या मोठ्या पाटीत कर ना. ते पाणी ओतून दे, दुसरं पाणी घे त्याला. त्याचं थांब ना. हा, मोठी पाटी घे. हे सगळं शेण आहे ना, सगळं हे दोन्ही त्या मोठ्या ह्याच्यात टाक, त्याच्यात होऊन जाईल. तर राहते ना आता त्याच्यात, जाऊ दे ना, धुवून टाकायचं चांगलं. हां, व्यवस्थित धुवून घेतलं का होणार. ते पाणी ओतून दे. आणि या बाय ड्रिचिंग करून झाली का, हे बी गावा हाय किडली हे सगळं. हां, याक काढायचं. इथं कपडे धुवायला लागा, त्या अडचण नको बरं का. हां, तेवढी ड्रिचिंग करून सगळं ते गाबाळ काढून घेऊ. तर बघा मित्रांनो, आपले वांग्याचे झाडं असे काही झाले. तर झाडं कशी काय झाली कमेंट करून नक्की सांगा बरं का. बघा, असे झाडं झाले आपलेवाले. त्याला कंप्लीट 8 दिवस झाले या झाडांना. तर बघा किती छान झाडं झाली हे बघा. आणि याच्यामध्ये आपण थोडी ना मेथी पण टाकलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघत राहा, आम्ही दाखवतो तुम्हाला ड्रेसिंग कशी करतो ते. आणि वांगे लावायच्या वेळेस पण व्हिडिओ नव्हता काढला, कारण वहिनीचा मूडही चांगला नव्हता आणि तब्येतही थोडी डाऊन होती, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काय भेटला नव्हता. तर आता आम्ही ड्रेसिंग करतो ते सगळं. हे पूर्ण असे पातळ झालं का, त्याच्यानंतर झाडाच्या बुडाला 2-2 कप टाकणार आहे आम्ही. तर कोणी अशी गावठी खताची ड्रेसिंग केली ती कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. याच्याने कसं माहिती का, झाड लवकर वाढी लागत, म्हणजे पटपट वाढत राहतं झाड. 2-3 ड्रिचिंग जर केलं ना, एकदम मस्त झाड होऊन जातं. तर एवढं याच्यामध्ये 400 काडी बसली मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवतो. ते टाक ना याच्यामध्ये. आणि हां, टाक सगळं. हां, आणि फुल आता एकसारखं फुल पाणी भरून टाक. तो टप एकसारखा ठेव, कानी जागाला आहे. वड ताकद आली मित्रांनो आता बरं का. नारळ पाणी पिली ना सकाळी. या साईडने काहीतरी लावून त्याला, इकडून दगड लाव ना, 1-2 एकसारखं होईल मग. टाक पाणी थोडं अजून त्याच्यात. हां, तेवढं ते टाकून बस, एवढं पुरलं ना आता. काय अडचण नाही, चाल. हां, भरपूर शेणखत आहे आपल्याकडं, पुढं विकत आणायचं आहे. पण मग बादलीत घ्यायचं ते. हां, मग बादली आहे बाई, ती फुटेल बादली का, मग खाली तिला फुलेल. घे बादली तसून. आणि दोघांना एकच बादली राहू दे, 2 बादली नको मागू. आणि कशाने टाकायचं ते, इथं कापेल होतं. तो ग्लास आणा बरं. ग्लास घेन, ते एक डबड होतं ना. हां, काही होतं ना ते. हां, ते एक घे, म्हणजे कसं एक ग्लास फुटेल. हा, दुसरं बाटली आहे का, बाटली कापून देतो मी तुला. हां, तर कसं माहिती आहे मित्रांनो, सगळे भांडे माखवण्यात मजा नाही, कारण शेणाचा वास येतो, आंघोळीला पाणी घ्यायला लागत राहतं. तर आता तुमची वहिनी शोधती काहीतरी, हाय काही. कुठं आहे ते, घे ना भरून घ्यायचं, उलट चांगलं आहे ना. एका झाडाला म्हणजे 4-5 झाडं होती ना तेवढे. आणि ते एक होतं ते कुठे आरून गेलं तर सकाळी, कुठे. हां, हे घेतो चल मी, ये टाकता. तर बघा मित्रांनो, हे मी घेतो, म्हणजे डबडं वहिनी घेते. तर इकडून सुरुवात कर. हां, का तिकडून यायचं का, घे बादली चल मग.
याच्यात वरला असं बारीक आहे. हां काय म्हणते आधी याच्यात वरला बारीक. बादलीमध्ये हळूहळू होत ना. ये ते गवत खायला त्याचं बी आहे ना हा गवत. हा उतरला आहे ना हम्म. उतराय बसला ना हे बी मग का नाही उतरणार नाहीत. तुम्ही तणनाशक मारलं. तणनाशक मारायच लागत अजून नाही. अजून गवत नाही दिसत काही. गबा झाल्यावर गबा झाला का निंदून घ्यायचं डायरेक्ट. तणनाशक काला मारायचं. ते सारखं होतं. हां काय सारखं होतं. बजाल घे चल. काही इकडे निष्ठ तीन तीच बादली. नाही निसतं चला आल्लाद घ्यायचं. थांबा इकडून घेतो इकडून मारते. तर चला मित्रांनो आता आम्ही टीचिंग करून घेतो. हे बघा एवढी बादली भरून चालवली आम्ही. आणि बादली अशी मध्ये मध्ये राहू दे म्हणजे कसं दोघांना पण घेता येईल. अशी पुढे ठेव ते तिकडं. एक भरून मी घ्या ना घेतो. तोपर्यंत. हां भरून घ्या ना इडं. तिला खाली ठेव ना 2 मिनटं. तू खाली हां त्या तिरामध्ये भाजी म्हणून पुढं टाक बरं तू. ही सरी घे ना तू. कोणती तुला कोणती नाही जमत. माझा हात आहे माझं. कोणता हाय उजवा मग तेच ना. तर बघा मित्रांनो टाक बरं. कसं टाकशील हां बस हां असं टाकायचं. हां तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण ड्रिचिंग करणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही. हां हे बघा असं टाकायचं चालय झाडांना. टाक पुढच्या झाडाला. हे बघा तर ही अशी ड्रिचिंग करायची मित्रांनो आपल्याला शेणखताची. तर चला मित्रांनो मी पण घेतो आता आवरून. म्हणजे कसं माहिती आहे का पटपट आवरायचं आम्हाला आणि बाकीचे कामं अजून बाकी आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय कर ग. हां बाय. या म्हणा ड्रिचिंग करायला. या ड्रिचिंग करायला शेणखताची. बाय मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.